फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जगन्नाथपुरी आणि हनुमानाच्या भक्तीचा चमत्कार ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झेंड्याच्या विरुद्ध दिशेने वाहणारी हवा. हनुमंताची एक अज्ञात लीला. जगन्नाथपुरी एक पवित्र तीर्थक्षेत्र जिथे भक्ती, परंपरा आणि चमत्कार एकत्र गुंफले गेले आहेत. या मंदिराचे एक वैशिष्ट्य प्रत्येक भाविकांच्या नजरेस पडते. मंदिराचा गडद निळ्या आकाशात फडकणारा झेंडा, पण त्यात विशेष म्हणजे तो हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. हे कसे शक्य आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कारण झेंडा कपडा अगदी एखाद्या पानसुद्धा वाऱ्याच्या विरुद्ध हालू शकत नाही. पण इथे काहीतरी वेगळेच घडते. दंतकथा. हनुमंतांची भक्ती. कथेनुसार श्रीकृष्ण स्वतः जगन्नाथ रूपात मंदिरात वास करत आहेत. त्यांच्या देखरेखीसाठी हनुमंत उभे होते. कर्तव्यदक्ष, निष्ठावंत, भक्तिरसात न्हालेला मारुती राया. पण हनुमंताच्या लक्षात एक गोष्ट आली. श्रीकृष्ण कधीच गाढ झोपत नव्हते. चेहऱ्यावर चिंतेचे सावट. हनुमानच ते पाहवत नव्हते. त्यांनी नम्रपणे विचारले, स्वामी, काही चिंतेत आहात का? हनुमंत. श्रीकृष्ण मंद हसत म्हणाले, हनुमंत, या समुद्राच्या लाटांचा आवाज माझ्या झोपेच्या आड येतोय. शांततेची कमतरता वाटते. हनुमंत स्तब्ध झाला. स्वामींच्या झोपेसाठी काही हा विचार त्यांच्या मनात आला. पहिल्यांदा हनुमंत समुद्र राजाकडे गेला व विनंती केली, माझ्या प्रभूंच्या विश्रांतीसाठी कृपा करून तुझ्या लाटांचा आवाज संत कर. पण समुद्र हसून म्हणाला, हे शक्य नाही मारुती. मी विशाल आहे. माझी लाटा अशा शांत राहू शकत नाहीत. तू पवनदेवाला विनंती कर की हवा संत ठेव, म्हणजे त्या हवेवर माझ्या लाटा उसळणार नाहीत. म्हणून तो पवनदेवाकडे जातो तर पवनदेव म्हणतात, हनुमंता, मी माझ्या हवेचा प्रवाह कमी करू शकत नाही. हे ऐकून हनुमंताच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटते आणि त्याने आकाशात उडी घेतली आणि एक जोरदार गर्जना केली व एक वेगवान हवेपेक्षा तेज उड्डाण मारले. व त्या वेगात इतकी ताकद होती की साऱ्या परिसरातील हवेची दिशाच बदलली. तो क्षण होता पवित्र परिवर्तनाचा. तेव्हापासून जगन्नाथपुरी परिसरातील हवा समुद्राच्या दिशेच्या विरुद्ध वाहू लागली आणि मंदिराच्या कळसावरचा झेंडा वाऱ्याच्या विरोधात फडकू लागला. जणू हे सांगण्यासाठी की जिथे हनुमंताची भक्ती तिथे अशक्यही शक्य होते. आजही हजारो भाविक या झेंड्याकडे पाहतात आणि थक्क होतात. पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की या चमत्कारी दृश्यामागे हनुमंताची एक अदृश्य लीला आणि श्रीकृष्ण प्रेमातून निर्माण झालेली वाऱ्याची अद्वितीय दिशा. अशा कथा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत, जिथे विज्ञानही नम्र होते आणि भक्तीचे सामर्थ्य पुढे होते. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.